पावसाचा किंवा मान्सूनचा आपल्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असतो असं म्हटलं जातं. तर पाऊस कमी होणार आहे यंदा, तर त्याचा इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट होईल असं तुला दिसतंय? कुठली सेक्टर्स अफेक्ट होतील? सो जर का इथे हा एल निनोचा परिणाम झाला तर इम्पॅक्ट 100% होणार, हे तर नक्कीच आहे. महागाई जर वाढली तर एकूणच आरबीआयची धोरणं किंवा व्याजदरही वाढण्याची शक्यता दिसते मग या सगळ्या ह्याच्यात. आणि ह्याच्यात काय होतं, तर भाज्यांच्या किमती इरॅटिकली वर खाली होणार आहेत. ओके. मग आपण एकूण म्युच्युअल फंडांचा विचार केला तर म्युच्युअल फंडांच्या बाबतीत कोणत्या सेक्टर्सवर किंवा कोणत्या प्रकारच्या फंड्सवर इम्पॅक्ट होईल? रुरल इकॉनॉमीवरती अवलंबून असलेल्या ऑटोमोटिव्ह कंपन्या, ह्यांचं एक्सपोजर जिथे जास्त असेल ते फंड्स नक्की त्याच्यावरती हिट दिसेल. तर ह्या सर्व सेक्टरल फंड्सना किंवा थीमॅटिक फंड्सना आपण म्हणूयात, नक्की एक प्रकारचा धोका आहे असं आपण म्हणू शकतो. पण माझा अनुभव मी सांगतो, जेव्हा 2-2, 3-3 वर्ष बाजारात रिटर्न्स बनत नाहीत, तेव्हा तुमच्या एस-आय-पीनी जास्तीत जास्त युनिट्स कमीत कमी भावामध्ये ॲक्युम्युलेट केलेत. त्यामुळे सर्व्हायव्हल इज डेफिनेटली नॉट इन क्वेश्चन. इन्कम हार्म होणार आहेत. तर माझं म्हणणं आहे की हे सर्वात उत्कृष्ट संधी आहे गुंतवणुकीची. थोडक्यात एकूणच गेल्या 2-3 महिन्यांपासून अशी एक पॅनिक सिच्युएशन जी निर्माण झाली आहे, मग ती एआयमुळे असेल, युद्धजन्य परिस्थितीमुळे असेल, पेट्रोल भाववाढीमुळे असेल आणि आता एल निनो किंवा पाऊस कमी आहे म्हणून असेल. तर अनेक जण एस-आय-पी पॉज करू किंवा काढून घेऊ पैसे, अशा मानसिकतेतही त्या सगळ्या काय म्हणतात त्याला पिअर प्रेशरही म्हणू किंवा या सगळ्या बातम्यांमुळे जात आहेत. तर त्या सगळ्यांना तुझा काय सल्ला असेल मग? मी तुला आज 10 अशा गोष्टी सांगू शकतो की जेणेकरून तुला वाटेल की भारताच्या इकॉनॉमीमध्ये आता कुठलाही राम नाही. आज 1 जुलै 2026ला आपण हा पॉडकास्ट करतोय. संपूर्ण जून महिना हा कोरडा गेलेला आहे. म्हणजे यंदा एल निनोच्या कृपेमुळे खरं तर अवकृपेमुळे पावसावर खूप जास्ती परिणाम होणार आहे. पाऊस कमी पडणार आहे सरासरीपेक्षा असं भाकीत वर्तवलेलं आहेच ऑलरेडी आणि त्यात आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. पाणी टंचाई ऑलरेडी सुरू झालेली आहे पुण्यासारख्या शहरांमध्ये. तर याचा दीर्घकालीन परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच आपल्या गुंतवणुकीवर कसा होणार आहे, गुंतवणुकीच्या संदर्भात कोणते शहाणपणाचे निर्णय घ्यायला पाहिजेत या वर्षात, आपण या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर, मुद्द्यांवर या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत आपण. विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. बिग बग्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बग्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार. विपुल, एल निनो फॅक्टर, सुपर एल निनो आहे यंदा, असं बरंच काय काय म्हणलं जातंय. पण अगदी आपण सुरुवात बेसिकनीच केली की हा एल निनो नेमका काय असतो आणि त्याचा आपल्या मॉन्सूनवर एवढा का परिणाम होतो? निरंजन, खरं तर मी फायनान्सचा विद्यार्थी आणि भूगोलात जशी म्हणजे यथातथा प्रगती, फिरायला खूप आवडतं. पण आता ही काय जिओपॉलिटिकल सिच्युएशन म्हणू किंवा आत्ताचं एन्व्हायरमेंटल सिच्युएशन म्हणू, त्यामुळे सगळेच आता भूगोलात तज्ज्ञ पाहत आहेत. सो मी पण काही याच्यात सर्च केलं आणि त्यातलाच काही माहिती मी देतो आहे. मी या विषयातला तज्ज्ञ नाही. पण जसं हॉर्मुझची सामुद्रधुनी, म्हणजे सामुद्रधुनी काय, आखात काय, हे भूगोलात आपण शिकलो होतो. कोणाला ते आठवत पण नसेल आणि सडनली या युद्धामुळे आपल्याला सामुद्रधुनी काय, ते हॉर्मुझ आहे कुठे, नक्की त्याचा काय परिणाम होतो आहे, हे सर्व जगालाच कळलं. तसं यावेळेस काहीसं एल निनोचं झालेलं आहे. आपण भूगोलात असताना एल निनोमुळे किंवा त्याच्या अभावामुळे मान्सून भारतात सक्रिय होतो वगैरे खूप लहानपणी 7वी-8वीत शिकलो असू. आणि आत्ता जेव्हा मी बघितलं तेव्हा त्यातली काही माहिती थोडीफार कळली आहे, ती आपण सर्व श्रोत्यांपुढे मांडूयात. ॲक्च्युली पॅसिफिक ओशनमध्ये आपण जे म्हणतो की पॅसिफिक महासागरामध्ये जे करंट्स आहेत त्याच्यावरती हा इम्पॅक्ट होतो. ॲक्च्युली तिथली सरफेस टेम्परेचर्स असतात. म्हणजे असं म्हणूयात की ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेकडनं जे पाणी आहे, गरम पाण्याचे स्रोत हे किंवा त्या प्रकारच्या जे काही आपण म्हणू लाटा, ह्या भारताकडे सरकत असतात. आणि हे एल निनोच्या वेळेस या गोष्टी थोड्या बदलतात आणि कधी-कधी ते उलट्या दिशेला प्रवास सुरू होतो आणि त्या सरफेस टेम्परेचरमध्ये 0.5 ते 2% जर का फरक पडला तर साधारण त्याला एल निनो म्हणतात. आणि तो जर का 2% पेक्षा म्हणजे 2 डिग्रीपेक्षा जास्त तापमान वाढलं तुमचं, सॉरी 0.5 to 2 डिग्री सेल्सिअस, सो 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान वाढलं तर सुपर एल निनो येईल असं म्हटलं जातं. आणि आत्ताची जी मॉडेल्स आहेत ती सुपर एल निनो कडे जाणारी आहेत. मग याचा फरक काय, तर जेव्हा वॉर्मर करंट्स म्हणजे किंवा आपण म्हणू की असलेलं पाणी, उष्णता असलेलं पाणी जेव्हा भारताकडे सरकतं तेव्हा नॅचरली बाष्पीभवन होऊन
पावसाला अनुकूल वातावरण तयार होतं. हो. पण एल निनोमध्ये हे एक्झॅक्टली उलटं होत आहे. कदाचित ते करंट स्टॉप होतील किंवा उलट्या दिशेला जातील, म्हणजे परत ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेकडे, साऊथ अमेरिकेकडे. तर ह्याचा परिणाम असा आहे की भारतासारख्या किंवा साऊथ आफ्रिकन नेशन्समध्ये तुला पाऊस कमी पडताना दिसेल किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये सर्वच ठिकाणी. व्हेअरॅज साऊथ अमेरिकेमध्ये मात्र पाऊस कदाचित तुला जास्त दिसेल. सो आता याचा परिणाम काय, तर मान्सूनवरती हा एक इम्पॅक्ट जसा आहे की हा पॅसिफिक महासागराचा आहे, तसाच इंडियन ओशन डायपोल म्हटलं जातं. म्हणजे इंडियन ओशन डायपोल म्हणजे हिंद महासागरात आपण त्यालाही काही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निर्माण होते. आत्ता इंडियन ओशन डायपोलचा परिणाम हा न्यूट्रल आहे. नॉर्मली असं होतं, एल निनो असेल तर त्याला काउंटर कधी कधी पॉझिटिव्ह आयओडीनी केलं जातं, पण आत्ता तो न्यूट्रल आहे किंवा तो तेवढासा स्ट्रॉंग राहणार नाही. दुःखात सुख एवढंच आहे की सुपर एल निनो हा इम्पॅक्ट कुठेतरी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिसेल असं म्हटलं जात आहे. ह्याचा परिणाम काय, तर एल निनोच्या पेक्षा सुपर एल निनोची तीव्रता नक्की जास्त आहे. तर एल निनो कदाचित आपण फेस करू असं दिसतंय आणि त्यामुळे डेफिशियंट किंवा कमी प्रमाणात भारतात पाऊस पडेल सरासरीपेक्षा, हे अनुमान वर्तवलं गेलेलंच आहे. 90% कमी जर का सरासरीच्या पडला तर आपण असं म्हणतो की थोडी अवघड परिस्थिती निर्माण होते. आत्ता जूनमध्ये तर आपण ऑलरेडी त्याचा फटका बघितलेला आहे आणि असं म्हटलं जातं की 1932 नंतर पहिल्यांदा पुण्यासारख्या शहरात खूप लेट पाऊस झाला. म्हणजे जूनमध्ये जो काही पहिला पाऊस पडला तो, म्हणजे जवळपास आपण म्हणूयात 100 वर्ष, म्हणजे 90-95 वर्ष जर का एवढी वर्ष झाली असतील या गोष्टीला, तर हा वन्स इन लाईफ टाईम फिनॉमिना आपल्या पुणेकरांसाठी झालेला आहे. ऑलरेडी आपण बघतोय पाणी कपात वगैरे सुरू झाले. सो अर्थात याच्यावरती आजकाल गुगल केलं किंवा एआयच्या माध्यमातूनही सर्व माहिती मिळेलच. याचा परिणाम थेट आपल्या दैनंदिन जीवनावरती होतोय आणि म्हणून ही माहिती थोडी घेणं गरजेचं आहे. अर्थात मग आर्थिकदृष्ट्या किंवा फायनान्शियल दृष्ट्या याचा विचार करताना त्याचा मार्केट्सवर इम्पॅक्ट होईल, म्हणूनच हा फॅक्टर थोडा मी समजून घेतला. अगदीच. तर मग पावसाचा किंवा मान्सूनचा आपल्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असतो असं म्हटलं जातं. तर पाऊस कमी होणार आहे यंदा, हे आता क्लिअर झालेलं आहे की खरंच कमी होणार आहे. तर त्याचा इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट होईल असं तुला दिसतंय? कुठली सेक्टर्स अफेक्ट होतील? आपली इकॉनॉमी ही खरं तर सर्व्हिस ओरिएंटेड जास्त आहे. म्हणजे 50% जास्त GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिसेसचं आहे, फॉलोड बाय मॅन्युफॅक्चरिंग आणि नंतर पोर्शन ऑफ इट इज ऑन ॲग्रिकल्चर. तरीसुद्धा लोकसंख्येच्या तुलनेत तू जर का बघशील तर जवळपास 50% लोकसंख्या ही आजही शेतीवरती अवलंबून आहे. सो GDP मध्ये ते कॉन्ट्रीब्युशन सिग्निफिकंट दिसत नसलं तरीसुद्धा याचा इम्पॅक्ट नक्की होणार. दुसरं असं आहे, जवळपास आपण बारमाही अंदाज घेतला तर आपल्यासाठी खरीप आणि रब्बी हे 2 हंगाम आहेत. सो खरीपामध्ये जवळपास 51% पेरण्या होतात. आता खरीप, रब्बी आणि कदाचित पुढच्या काळातही कुठे उत्पन्न घेतलं जातं, तरी 51% उत्पन्न हे जवळपास येत्या 4 महिन्यातच घेतलं जातं, म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये. सो जर का इथे हा एल निनोचा परिणाम झाला तर इम्पॅक्ट 100% होणार, हे तर नक्कीच आहे. कारण याचा डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणजे खरीप पिकांवरती होणार. त्याच्यात मग धान्य आली, कडधान्य आली, ऑइल सीड्स आले, म्हणजे या समय तेलबिया. सो ह्या सर्व गोष्टींवरती इम्पॅक्ट होणार. ह्याचा इम्पॅक्ट फक्त म्हणजे प्रोडक्शन किंवा याच्यावरती होईल असं नाही, मग ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजना याचा इम्पॅक्ट जाणवतो. रुरल इन्कम किंवा रुरल वेजेसवरती याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे. कारण शेवटी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं नाही तर त्यांच्या इन्कमवरती परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या इकोसिस्टीमचा आपल्याला थेट परिणाम दिसणार आहे. आणि हे का महत्त्वाचं आहे, तर दुर्दैवाने 2024 आणि 2025 मध्ये अर्बन कन्झम्पशन तेवढं नव्हतं. म्हणजे शहरी भागांमध्ये कुठेतरी एक प्रकारचं तू म्हणशील तर AI असेल किंवा एक प्रकारची थोडे मंदीचं सावट होतंच. आणि मात्र त्याच वेळेस चांगल्या मॉन्सूनमुळे किंवा एकंदरीत जे काही डेव्हलपमेंट्स असतील त्यामुळे रुरल इन्कम चांगलं होतं. म्हणजे गेले 2 वर्ष रुरल कन्झम्पशन वॉज गोईंग अप. ह्यावेळेस मात्र आपण थोड्या एका ट्रिकी सिच्युएशनकडे बघत आहोत की कदाचित जर का हे रुरल कन्झम्पशन या एल निनोमुळे इम्पॅक्ट जे होणार तर आहेच, सिव्हिअरली इम्पॅक्ट झाला तर मात्र आपल्याला थोडी अडचण नक्की जाणवेल. आणि याचा GDPवरती थेट परिणाम किती होऊ शकतो, तर जसं मी म्हटलं की ॲग्रिकल्चरवरती फारसं अवलंबून नाहीत गोष्टी, परंतु तरी देखील 1% GDP नक्की खाली येऊ शकतो. आणि ही तशी मोठी रक्कम आहे, एवढं नक्की. बरोबर. म्हणजे अन्नधान्य टंचाई सदृश जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा थेट संबंध हा महागाईशी पण होणार आहे की महागाई वाढू शकते. महागाई जर वाढली तर एकूणच RBIची धोरणं किंवा व्याजदरही
वाढण्याचे शक्यता दिसते मग या सगळ्या ह्याच्यात? हो, हे एक प्रकारचं दुष्टचक्रच आहे. म्हणजे त्याला आपण विशेष सायकल म्हणू. आर-बी-आयचा सिंगल मोस्ट फोकस असतो की म्हणजे आर्थिक स्थिरता ठेवणे किंवा प्राइसेस स्थिर ठेवणं. म्हणजे थोडक्यात महागाई आटोक्यात आणणं आणि त्यांना एक दुसरी तारेवरची कसरत करायची असते म्हणजे ग्रोथ पण करणं, म्हणजे बॅलन्स असतो. आर-बी-आयला इंटरेस्ट रेट किंवा पतधोरण असं ठेवायला लागतं की जेणेकरून ग्रोथ पण होत राहील. बरोबर. आता इथे काय आहे, तर हा एक प्रकारचा सप्लाय शॉक आहे. म्हणजे तुमच्या क्रॉप प्रोडक्शन कमी झालं, त्यामुळे नॅचरली फूड इन्फ्लेशन येणार. आता फूड इन्फ्लेशन येणार म्हणताना आपल्याकडे होलसेल प्राईस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्स असे 2 इंडायसेस आहेत. त्यातला सध्या फोकस हा CPI केला जातो जास्त. खूप पूर्वी WPI किंवा होलसेल प्राईस इंडेक्सवरती फोकस जास्त केला जात असे. तर आत्ता कन्झ्युमर प्राईस इंडेक्सवरती तू बघशील तर 40 ते 42% जे वेटेज आहे ते फूड रिलेटेड आयटम्सचं आहे. ओके. की जे डायरेक्टली भारतीय जनमानसांना इम्पॅक्ट करत आहे. जर का हा आपण विचार केला तर फूड इन्फ्लेशनमुळे नॅचरली कन्झ्युमर प्राईस इंडेक्स किंवा कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन तुम्हाला जास्त दिसणार आहे. आता ते जर का इन्फ्लेशन जास्त दिसत असेल तर नॅचरली RBIचा जो 4%चा एक RBIने ठरवलं की भारतात ग्रोथसाठी कंड्युसिव्ह महागाई काय असावी तर 4%. 4%च्या वरती गेलं तर RBIला ते फारसं रुचणारं नाही. आणि अशा वेळेस RBI काय करते तर इंटरेस्ट रेट वाढवते सो दॅट इकॉनॉमी थोडी हिट होणार नाही. पण आत्ता ऑलरेडी यावर्षी आपण बघतोय की बाकी काही इंजिन्स स्लो होत होती. खरं सांगशील तर एक प्रकारे आपण कमनशिबी आहोत असं म्हणायला पाहिजे, कारण 24 आणि 25 या कॅलेंडर इयर्समध्ये आपली थोडी एक प्रकारे म्हणून वाट मंदावत होती आणि ती कुठेतरी रिकवर होत होतो आपण फेब्रुवारीमध्ये आणि आपल्याला ऑइल शॉक लागला. म्हणजे हा जो गल्फ कंट्रीचा जो विषय घडला, म्हणजे आखातामधली अस्थिरता ही आपल्यासाठी खरंच खूप एक वेगळं वातावरण घेऊन आली. आपल्या कर्मधर्म संयोगाने आता क्रूड $120 $70 आले. सो क्रूडमुळे जी महागाईची भीती होती आणि जे इंटरेस्ट रेट्सवर डायरेक्ट इम्पॅक्ट किंवा प्रेशर दिसत होतं ते बऱ्यापैकी आता आटोक्यात आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. रुपया पण थोडा स्थिरावलेला आहे. पण दुर्दैवाने हे इन्फ्लेशन कन्झ्युमर म्हणजे प्राइसेसमध्ये येताना दिसतंय ॲग्रिकल्चरमुळे. आणि ह्याच्यात काय होतं तर भाज्यांच्या किमती इरॅटिकली वर खाली होणार आहेत. बाकी धान्य आणि यांचा साठा करणं शक्य आहे. म्हणजे तिथे कुठेतरी प्रोसेस करून काही गोष्टी तुम्ही करू शकता किंवा धान्यांचा बफर स्टॉक आपल्याकडे चांगला आहे. फॉर्च्युनेटली गेल्या अनेक वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आता फारशी राहिली नाही. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने वेअरहाऊसेस केले आहेत, गव्हर्नमेंटचा प्रोक्युरमेंट चांगला आहे. सो आपल्याकडे अन्नधान्यांचा बफर स्टॉक आहे. तू मध्ये बघितलं असेल तर फूड सिक्युरिटी बिल अंडर जवळपास 80 कोटी लोकांना धान्याचा पुरवठा गव्हर्नमेंट करत आहे. सो त्यांच्याकडे सफिशियंट बफर स्टॉक आहे. सो धान्यांच्यावरती थोडाफार इम्पॅक्ट होईल, पण भाज्या किंवा फळं यांच्यावरती तो इम्पॅक्ट फार इरॅटिक मी असं म्हणेन की फार अनइव्हन दिसणार आहे आणि फार जास्त दिसू शकतो. एकदा हे फूड इन्फ्लेशन तुला म्हणजे खूप विजिबल दिसलं, ह्याचं ट्रान्झिशन म्हणजे आम्ही याला म्हणतो ट्रान्झिशन व्हायलाही वेळ लागतो. पण जेव्हा हे दिसेल तेव्हा RBIला एक प्रकारे मी म्हणेन की इंटरेस्ट रेट्स बऱ्यापैकी खाली आहेत. आज तू बघशील तर होम लोन कितीने अवेलेबल आहे, 7.15 7.20 किंवा अगदी 7.5% गृहकर्ज उपलब्ध आहे. जर का या इन्फ्लेशनमुळे इंटरेस्ट रेट वाढवण्याची परिस्थिती आली, मी ते इथून पुढे खाली जातील असा विचार तर नक्की करत नव्हतो. अनेक जणांचा हा विचार होता की कदाचित ग्रोथ कमी होत होती तर कदाचित अजून RBI रेट कमी करेल. पण ऑइल शॉक बघता, US मधली स्थिती बघता, कारण USचा 10 year ट्रेजरी बॉन्ड 4.5ला आहे आणि भारताचा जवळपास 7 आहे, म्हणजे फक्त 2.5% फरक आहे. सो अजून इंटरेस्ट रेट खाली आणणं तर मला दिसत नव्हतं. मध्ये तर तो भारताचा 10 year G-Sec 6.5पर्यंत खाली आला होता. सो हा सगळा जर का आपण प्रवास बघितला तर RBI रेट खाली आणेल असं मला नक्की वाटत नव्हतं. पण वर जाण्याची शक्यता मात्र दिसू लागली होती जर का हे इन्फ्लेशन तसंच राहिलं असतं तर. कारण हा असाच एक प्रकारचा शॉक 2013मध्ये आपल्याला बसला होता. 2017-18मध्ये पण क्रूड प्राइसेस वाढल्या होत्या, तेव्हा पण एक प्रकारचे इंटरेस्ट रेटची सायकल थोडी वर जाण्याची चिन्ह दिसत होती. सो हे जेव्हा दिसतं तेव्हा पतधोरणावरती याचा डायरेक्ट इम्पॅक्ट झाला तर नॅचरली लोकांचे EMI, कंपन्यांची बॉरोईंग कॉस्ट हे सगळंच वर जाईल. सो ही गोष्ट मॅनमेड नाही मी म्हणेन, पण आपल्याला याचा सामना तर नक्की करायला लागेल. सो अशा प्रकारचं इन्फ्लेशन हे नक्कीच व्याजदरांवरती एक प्रकारचं प्रेशर क्रिएट करणार आहे. आणि मग ह्याला सोल्युशन काय असू शकतं तर इन्फ्लेशन कमी करण्यासाठी इंटरेस्ट रेट वाढवण्याशिवाय, म्हणजे ओव्हर हिटिंग होतं वाढवण्याशिवाय RBIला पर्याय राहणार नाही, जो नक्कीच
देशाला किंवा इकॉनॉमीला, भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगला नाही. बरोबर. थोडंसं आता आपण शेअर मार्केटचा विचार केला तर म्हणजे मागच्या एका पॉडकास्टमध्ये तू म्हणलेला मला आठवत आहे की यंदा फॉर्च्युनेटली कॉर्पोरेट प्रॉफिट्सही चांगली आहेत, त्यामुळे मार्केट कंडिशनही, युद्धही समाप्त झालंय असं चर्चा होती. अजूनही ती अस्थिरता आहेच आहे, पण तरी पण या सगळ्या ह्याच्यामुळे कुठेतरी मार्केटही सुधारेल किंवा वर येईल असं असं दिसत होतं. आता परत हा मान्सूनचा झटका लागल्यामुळे पुढच्या काळातलं फोरकास्ट काय दिसते तुला? एक लक्षात घे, शेअर मार्केट आणि मान्सूनचा अगदी डायरेक्ट इम्पॅक्ट आहे असं मी म्हणणार नाही. त्याची काही कारणं आहेत. तू जर का बघशील तर निफ्टी 50मध्ये ह्याचे 100% वेटेज आहे, तर त्याच्यात 35% बँकांचं वेटेज आहे, 13-14% टेक्नॉलॉजीचं वेटेज आहे. मग फार्मा आहे, तुझा ऑइल अँड गॅस म्हणजे रिलायन्स सेक्टर 10% प्लस वेटेज टाकतो. हो. सो FMCG सोडलंस म्हणजे ITC आणि HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर हे 2 शेअर्स सोडले तर डायरेक्ट इम्पॅक्ट मेजर निफ्टी अर्निंगवरती इमिजिएटली होईल असं नक्की दिसत नाही. अर्थात याच्यात 2 व्हीलर सेगमेंट्स किंवा ट्रॅक्टर सेगमेंट्स अशा काही याच्यातनं ऑटोमध्ये थोडाफार इम्पॅक्ट जाणवणार आहे आपल्याला, पण खूप जाणवेल असं मी म्हणत नाही. सो निफ्टी 50ची अर्निंग्स हा थोडा एक वेगळा विषय राहील. आत्ता इव्हन अदरवाईज बघितलंस तर ॲग्रिकल्चर जे भारतातलं आहे त्यातली 60% शेती ही पावसावर अवलंबून आहे. सो इरिगेशनचाही प्रमाण वाढलेलं आहे. फॉर्च्युनेटली गेले 2 वर्ष मान्सून चांगला होता, त्यामुळे रिझर्व्हायर लेवल्स पण चांगले आहेत. म्हणजे असं म्हणतात की लॉंग टर्म ॲव्हरेजपेक्षाही रिझर्व्हायर लेवल्स जवळपास 40-50% वर होते. आता पुण्यात परिस्थिती वेगळी आहे. पुण्याचा पाणी साठा हा 13%वरती आला आहे. कारण असं म्हटलं जातं की एक 50 वर्षांपूर्वी 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची आज लोकसंख्या 50-60 लाखांच्या घरात गेली. पिंपरी चिंचवड आणि इतर सगळी गावाजवळचं बघितलं ज्यांना आपण पाणी पुरवठा करतो म्हणजे ज्या धरणांवरती, तर ती कपॅसिटी ऑगमेंट झालेली नाही किंवा शक्य नाही. सो हे जर का बघितलं तर शेतीचा किंवा मान्सूनचा हा जो इम्पॅक्ट सगळा दिसतो इकॉनॉमीवरती, तो बाजारावरती इमिजिएट खूप मोठ्या प्रमाणावर करेल असं नाही. सिलेक्ट सेक्टर्सना मात्र नक्की धोका पोहोचू शकतो. जसं मी म्हटलं तसं की ट्रॅक्टर कंपन्या, त्या M&M, एस्कॉर्ट्स, अर्थात मी आत्ता ही जी नावं घेतोय ह्याचा अर्थ याच्यावरती कुठलीही रेकमेंडेशन्स माझी नाहीत. मी फक्त त्या सेक्टरमधल्या कंपन्या समोर आणतोय. सो FMCG म्हटलं तर ITC, HUL, नेस्ले यांसारख्या कंपन्या आपल्याला दिसतात. आता तू बघशील तर बिस्किटांचे प्रोक्युरमेंट आहे. तर समजा गव्हाचे भावच वाढले तर नॅचरली इनपुट, ॲग्रिकल्चर इनपुट्सवरती ज्या बिझनेसेस अवलंबून आहेत किंवा प्रोसेसेस अवलंबून आहेत, तिथे त्यांना इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट आणि मार्जिन्सचा इम्पॅक्ट जाणवतो. कारण तो सगळा तसाच्या तसाच कंझ्युमरला पास ऑन करता येईल असं नाही. म्हणजे गमतीचा भाग बघितलास तर असं मध्ये अनेकांनी केलं होतं की प्राईस तीच ठेवली होती पण क्वांटिटी कमी केली होती. म्हणजे पार्लेजीच्या बिस्किटाचा पुण्याच्या बाबतीत देखील हे घडलं की जे आपण अगदी बघतो की सर्वदूर डिस्ट्रीब्युशन पोहोचलंय. सो त्यांनी अगदी 2 रुपयापर्यंतची बिस्किटांचे पुढे लॉन्च केले आणि सडनली एखाद दिवशी तुला बघता दिसेल की 10च्या ऐवजी 8च बिस्किट आहेत, प्राईस तीच आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे ॲडजस्ट करून कंपन्या याला कोपअप करायचा ट्राय करतात. पण ह्याचा एक काउंटर इम्पॅक्ट पण दुसऱ्या सेक्टरवरती होऊ शकतो. म्हणजे कुठल्या सेक्टरवरती होऊ शकतो तर पेंटसारखी इंडस्ट्री आहे. आता पाऊस जर का लांबला तर नॅचरली पेंटिंगची कामं माझी चालू राहणार. सो किंवा तू जर का बघितलंस तर पाऊस लांबला तर नॅचरली थोडी टेम्परेचर एलिव्हेटेड आहे. सो माझी एनर्जी डिमांड वर जाणार आहे. सो पॉवर युटिलिटी सेक्टर्समध्ये किंवा ACची डिमांड वाढणार आहे. म्हणजे आपण नॉर्मली विचार करायचो की आता पावसाळा हिवाळा AC फारसा जाणवत नाही, पण आता हा उन्हाळा लांबला किंवा आता हा सुपर एल निनो कदाचित पुढचा उन्हाळा खूप आपल्याला धोक्याचा म्हणजे तापदायक असेल असं सांगतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी तू बघितल्या, कारण सुपर एल निनोचा इम्पॅक्ट थोडा नोव्हेंबर-डिसेंबर नंतर येताना दिसतोय. आता हे ग्लोबल वॉर्मिंग इतके दिवस आपण त्याच्याकडे कानाडोळा करत होतो, पण आता हे सगळीकडेच जाणवायला लागलंय. अगदी हिमालयामध्येही जाणवायला लागलंय. अजून पुण्यामध्ये जाणवत नव्हतं असं आपण पुणेकर थोडे म्हणायचो, कारण पुणेकरांना एक वेगळाच, मी म्हटलं असं वरदान लाभलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत ॲडजस्ट होतं आणि आपलं वातावरण तसं आहे. नशीबवान होतं की आपण की अगदी धरणांच्या सुरुवातीलाच आपलं म्हणजे पाणीसाठा आपल्या जवळ, ॲक्सेस टू म्हणजे रिसोर्सेस इज व्हेरी गुड. असं असताना पुणेकरांना जसं मी म्हटलं की 95 वर्षांपूर्वी नंतर पहिल्यांदा असा लांबलेला पावसाळा बघायला मिळाला. तर ह्या गोष्टीकडे जेव्हा आपण एक वेगळ्या प्रकारे बघतो की लोकांनी आता हे जागरूक होऊन याच्यावरती सुधारणा इम्पॅक्ट म्हणजे अपेक्षित आहे. आणि ह्याचा मार्केटमध्येही इम्पॅक्ट तुला दिसेल की ESG जी थीम आहे त्याच्यावरती पण लोकांचा फोकस जास्त आहे, ज्याच्यात एन्व्हायरमेंटवरती एक फोकस खूप मोठा आहे. सो निफ्टी जरी प्रोटेक्टेड दिसला, मार्केट प्रोटेक्टेड असलं, इमिजिएट इम्पॅक्ट दिसत नसला तरीसुद्धा सिलेक्ट सेक्टर्सवरती याचा नक्की परिणाम जाणवेल. ओके. मग आपण एकूण म्युच्युअल फंडांचा विचार केला
तर म्युच्युअल फंडांच्या बाबतीत कोणत्या सेक्टर्सवर किंवा कोणत्या प्रकारच्या फंड्सवर इम्पॅक्ट होईल असं दिसतं आणि कुठली सेक्टर्स कदाचित चांगली चालतील असंही दिसते जे आत्ता तू सांगितलंस? एक मी म्हणेन की FMCG तर मी डायरेक्ट सांगितलं की FMCG फंड्स आहेत हो. इंडस्ट्रीमध्ये आणि कन्झम्पशन फंड्स आहेत ज्याच्यामध्ये FMCG हा मेजर पोर्शन आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे रुरल इकॉनॉमीवरती अवलंबून असलेल्या ऑटोमोटिव्ह कंपन्या ह्यांचं एक्सपोजर जिथे जास्त असेल ते फंड्स नक्की त्याच्यावरती हिट दिसेल. रुरल कन्झम्पशनच्या थीम्स असलेले पण काही फंड्स बाजारामध्ये आहेत. सो जे रुरल इकॉनॉमीवरती अवलंबून आहेत तर ह्या सर्व सेक्टरल फंड्सना किंवा थीमॅटिक फंड्सना आपण म्हणूयात नक्की एक प्रकारचा धोका आहे असं आपण म्हणू शकतो. अर्थात शेअर मार्केटमध्ये आज आपण हे बोलत असताना कदाचित प्राइसेस ऑलरेडी ॲडजस्ट झाल्या असतील. असं कायम गमतीने म्हटलं जातं की भाव भगवान आहे. सो ऑलरेडी या गोष्टी तिथे रिफ्लेक्ट होत असतील भावामध्ये, कारण ते सगळं फंडामेंटल टेक्निकल हे कायम प्राईसमध्ये इनबिल्ट असतं असंही एक थिसिस आहे. सो त्या लॉजिकने बघशील तर ही सेक्टर इम्पॅक्ट होताना दिसत आहेत. ॲट द सेम टाईम लार्जर इंडेक्स जसं मी म्हटलं निफ्टी 50 किंवा एक पॉवर किंवा डायव्हर्सिफाईड सेक्टर्स असतील, डायव्हर्सिफाईड सेक्टर्स जसं इन्फ्रा पॉवर, कारण ह्या कामांना आता तुला थोडा लाँग वे दिसतोय की डिमांडही दिसते तर तिकडे चांगलं काही इम्पॅक्ट दिसतील. गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढू शकतं. खरं तर गव्हर्नमेंट इज कन्स्ट्रेंट आत्ता दुर्दैवाने, कारण तू बघशील तर जे ऑइल शॉक मिळाला त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला बऱ्याचदा काही फ्युएल सबसिडाईज करायला लागला. अगदी एव्हिएशन फ्युएल सारख्या गोष्टी पण गव्हर्नमेंटला सबसिडाईज करायला लागल्या काही पोर्शनसाठी. सो गव्हर्नमेंटकडे रिसोर्सेस कमी आहेत, पण कदाचित गव्हर्नमेंटला इकॉनॉमीला चालना देण्यासाठी आता तू बघशील तर मनरेगासारखी स्कीम म्हणजे रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम्स ज्या आहेत, कारण दुष्काळ सदृश परिस्थितीत शेवटी गव्हर्नमेंटलाच स्टेप इन करून खर्च करायला लागेल. सो त्या स्कीमकडे इन्फ्रास्ट्रक्चरकडे कदाचित तुला ॲलोकेशन जास्त होताना दिसेल. सो आणि मग अशी काही सेक्टर्स आहेत की जी याच्यावर अवलंबून नाहीत. तसं बघशील तर IT फार्मा हे अवलंबून नाहीत. आता मी IT म्हटल्यानंतर आजकाल IT हा इतका मी असं म्हणेन की शेअर मार्केटमध्ये डिबेटचा विषय झाला आहे. माझं म्हणणं आहे एल निनोचा आणि मान्सूनचा ITवर इम्पॅक्ट नाही, AI एक वेगळाच इम्पॅक्ट आहे. तिथे सुपर एल निनोसारखा इम्पॅक्ट आत्ता ITमध्ये आहे. पण IT फार्मा डिफेन्स या सेक्टर्समध्ये कुठल्याही प्रकारचं मान्सूनचा इमिजिएट किंवा धोका किंवा इम्पॅक्ट दिसत नाही. सो ते सेक्टर्स कदाचित चांगलं करू शकतील. बँकिंगमध्ये पोर्शन ऑफ बँकिंग सर्व्हिसेस आर एक्सपोज टू रुरल इकॉनॉमी, बट अदरवाईज नॉन लेंडिंग फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा या गोष्टी थोड्या इम्प्रूव्ह होतानाच दिसत आहेत. ह्याचा मान्सूनशी संबंध नाही, पण मग ह्या सेक्टर्सकडे तुम्ही गुंतवणूक करू शकता. सो नॉर्मली मल्टी कॅप स्ट्रॅटेजी किंवा मल्टी ॲसेट स्ट्रॅटेजी तुला फारसा धोका देणारी नाही. सिलेक्ट पोर्शन, सिलेक्ट स्टेट्स किंवा रुरल इकॉनॉमीजवरती याचा मेजर इम्पॅक्ट दिसेल, पण भारतावरती एकंदरीत फार मोठा इम्पॅक्ट होईल असं आत्ता तरी दिसत नाही. दुर्दैवाने 2014 ते 16 या पिरियडमध्ये बॅक टू बॅक 2 वर्ष डेफिशियंट रेनफॉल होता. तशी आत्ता सिच्युएशन या वर्षीचं प्रेडिक्शन बघता यावर्षी दिसते, पुढच्या वर्षीचं आपल्याला माहीत नाही. सो बॅक टू बॅक जर का असं काही झालं तर मात्र परिस्थिती खूप अवघड होऊ शकते. ओके, आपण थोडासा गुंतवणूकदारांचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार असतात. काहींनी या वर्षभरात SIP सुरू केल्या असतील, काहींनी आधीपासून 10-15 वर्ष करत आहेत. तर अशा सगळ्यांनीच पोर्टफोलिओमध्ये काय नेमका बदल करायला पाहिजे, करणं काय अपेक्षित आहे? खरं सांगशील तर आत्तापर्यंत बाजारात अस्थिरता आणणारे कायम विषय येतच असतात. आपण विविध विषयांवरती पॉडकास्ट करू, तेव्हा कधी युद्धावरती केला होता मध्येच, आता आपण एल निनोवरती करतोय. बाजारात अस्थिरताही कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने असणारच आहे. गमतीचा भाग असा आहे की एल निनोचा मार्केटवरती एक सिव्हिअर इम्पॅक्ट 2015-16ला झाला होता, जेव्हा मार्केट टॉपवरनं 20% पडलं होतं. पण ते फक्त एल निनोमुळे पडलं असं नाही, तर त्याच्यात असंही होतं की मोदींच्या येण्यामुळे एक युफोरियामुळे व्हॅल्युएशन पण वाढली होती, चायनाचाही स्लोडाऊन झाला होता आणि ग्लोबल फॅक्टर्स होते, त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून मार्केट 20% पडलं होतं. जर का हीच आपण गोष्टी आत्ता बघितल्या तर फारसा इम्पॅक्ट मला त्या गोष्टीमुळे होईल असं वाटत नाही. ऑलरेडी व्हॅल्युएशन गेली 2 वर्ष सप्रेस्ड आहेत. आता तू 2 प्रकारचे गुंतवणूकदार म्हटलास की ज्यांनी 10-15 वर्ष बघितले आहेत. माझ्या मते ज्यांनी 15 वर्ष बघितली असतील, म्हणजे 2011 पासून आपण चर्चा करतोय, तर त्यांनी 2011 ते 14 या काळात सुपर इन्फ्लेशन आणि त्यामुळे मार्केटमध्ये आलेलं करेक्शन, त्यात चायनाचा टेपरिंग टँट्रम बघितलं. म्हणजे सप्टेंबर 13 वॉज द लो ऑफ द मार्केट ड्युरिंग दॅट फेज. आणि तिथून पुढची एक रॅली बघितली, नंतर डिमॉनिटायझेशन बघितलं. डिमॉनिटायझेशन नंतर रेरा, GST
यासारखे रिफॉर्म्स ज्याचा इम्पॅक्ट भारताची इकॉनॉमी मंदावण्यात झाला होता, कारण शॉर्ट टर्म काही इम्पॅक्ट्स येणार. मग कोविड बघितलं, नंतर रशिया युक्रेन वॉर बघितलं. ह्या सगळ्यांमध्ये त्या लोकांनी जर का बघितलं असतं निफ्टीमध्ये किंवा स्मॉल मिड कॅपमध्ये चांगले रिटर्न्स बघितले. सो त्यांनी इथे कुठेही जर का त्यांची स्ट्रॅटेजी रिवाईज न करता लाँग टर्म जे काय त्यांचे गोल्स होते, उद्दिष्ट होती, त्यांच्याकडे त्यांची वाटचाल समर्थपणे चालू असेल आणि कोर पोर्टफोलिओ हा व्हेरी वेल डायव्हर्सिफाईड मल्टीकॅप किंवा अशा स्ट्रॅटेजीजमध्ये असेल आणि सॅटेलाईट म्हणजे थीमॅटिक गोष्टी किंवा असे काही एक्सपोजर्स ही अगदी छोट्या प्रमाणात घेतले असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता नाही. आता जो नवीन गुंतवणूकदार आहे, तू म्हणशील तो एका वर्षभरात तर त्यांनी तर व्होलॅटिलिटी बघितलीच आहे, पण 2-3 वर्षांमध्ये असं झालं की निफ्टीने रिटर्न्स नाही दिलेले. असं होऊ शकतं. तर माझं म्हणणं आहे की हे सर्वात उत्कृष्ट संधी आहे गुंतवणुकीची. तू म्हणशील की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून एक कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, पण माझा अनुभव मी सांगतो, जेव्हा 2-2, 3-3 वर्ष बाजारात रिटर्न्स बनत नाहीत तेव्हा तुमच्या SIPनी जास्तीत जास्त युनिट्स कमीत कमी भावामध्ये ॲक्युम्युलेट केलेत. म्युच्युअल फंडाचं गणित सोपं आहे. अनेकदा लोकांना वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे बाजार वर गेला तरच म्युच्युअल फंडात प्रॉफिट होईल. तर गंमत अशी आहे की SIP असेल तर बाजार अनेक काळ खाली असेल तर तुमचं युनिट्स ॲक्युम्युलेशन जास्त होतं. सो तुम्ही एक प्रकारे बुल मार्केटमध्ये आहात युनिट्ससाठी. म्हणजे गंमत लक्षात घे की बाजार कोसळतोय किंवा स्थिर आहे किंवा साईडवेज आहे तर माझे युनिट्स ॲक्युम्युलेट होत आहेत. सो दॅट्स अ बुल मार्केट इन युनिट्स, नॉट इन NAV डेफिनेटली. पण माझे युनिट्स जास्त झाले तर युनिट्स गुणिले NAV. मग जेव्हा कधी बाजारात कुठेतरी एक मी म्हणेन की चढता ट्रेंड दिसेल तेव्हा तुला ते रिटर्न्स चांगलेच मिळणार आहेत आणि तो रिटर्न जास्त फायद्याचा आहे, ना की तुझं एक मी म्हणेन सरळ लाईनमध्ये वर जाणं किंवा नुसतं कंटिन्युअस वर जात राहिला तर त्या SIPमध्ये रिटर्न नाही बनणार. पण बाजार फ्लॅट राहिला आणि एकदम वर गेला तर तुला जास्त युनिट्स मिळाल्यामुळे चांगले रिटर्न्स मिळते. सो गेल्या 2 वर्षात 1 वर्षात रिटर्न्स मिळाले नसतील तर हताश होण्यासारखं काही नाही. आणि ह्याच वेळेस अनेकदा कंपॅरिझन केली जाते, मग माझ्या PPFमध्ये चांगले रिटर्न मिळाले असते, मला FDमध्ये चांगले मिळाले असते. पण दीर्घकालीन परताव्यासाठी तुम्ही गुंतवणूक करताय, तुमचं लाँग टर्म उद्दिष्ट आहे. इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये किंवा डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड्समध्ये जेव्हा तुम्ही आत येता तेव्हा कुठलाही डिस्ट्रीब्युटर किंवा म्युच्युअल फंड ॲडवायझर हा तुम्हाला 7 ते 10 वर्षांचं होरायझन ठेवा असंच सांगतो. बिझनेस सायकल साधारण एक 5 ते 7 वर्षांमध्ये येत राहते, ज्याच्यात बुल फेज असते 3-4 वर्षांची आणि 2-3 वर्षांची साईडवेज आणि डाऊन फेज काइंड ऑफ गोष्टी चालू असतात. सो हे सगळं जर का बघितलं तर ही स्ट्रॅटेजी केवळ एक एल निनो आला किंवा आत्ताची युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली म्हणून आपली स्ट्रॅटेजी बदलणं आवश्यक नाही. सॅटेलाईट थीमॅटिक गोष्टी यांच्याकडे नक्की लक्ष द्यावं. कोणाकडे जर का FMCG रूरल इकॉनॉमीला एक्सपोजर असलेले फंड्स असतील तर त्याचा त्यांनी आढावा घ्यावा. पण डायव्हर्सिफाईड फंडांनी वेगळं काही करण्याची गरज नाही. आणि आपण म्हणतो तसं बॅक टू बेसिक्स जाणं गरजेचं आहे. जर का माझा इमर्जन्सी फंड व्यवस्थित आहे, त्याच्यानंतर मी माझं मीडियम टर्म आणि लाँग टर्म गोल्सचं प्लॅनिंग व्यवस्थित केलेलं आहे, माझे इन्शुरन्स प्रॉपरली कवर्ड आहे, तर आय शुड नॉट बी बॉदर्ड. मला कशाला काळजी हवी, कारण मी योग्य पाथवरती आहे. आणि मी म्हटलं तसं की इकॉनॉमी लेवलला इम्पॅक्ट आहे, सेक्टर्स म्हणजे रुरल इकॉनॉमी किंवा काही फार्मर्सना याचा इम्पॅक्ट आहे, पण त्याचा थेट संबंध बाजाराशी येईल अशी आत्ता परिस्थिती नाही. ॲज अ कंट्री वी आर बेटर प्रिपेअर्ड राईट नाव बिकॉज ऑफ इरिगेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आपल्याकडे असलेला पाणीसाठा गेल्या वर्षांच्या तुलनेत चांगला आहे, अन्नधान्यांचा साठा चांगला आहे. त्यामुळे सर्व्हायवल इज डेफिनेटली नॉट इन क्वेश्चन. इन्कम हार्म होणार आहेत, म्हणजे इन्कम लेवल थोड्या इम्पॅक्ट होणार आहेत, पण त्याचा फारसा इम्पॅक्ट मला मार्केटवरती माझ्या पोर्टफोलिओवरती होताना दिसत नाही. थोडक्यात एकूणच गेल्या 2-3 महिन्यांपासून अशी एक पॅनिक सिच्युएशन जी निर्माण झाली आहे, मग ती AI असेल, युद्धजन्य परिस्थितीमुळे असेल, पेट्रोल भाववाढीमुळे असेल आणि आता एल निनो किंवा पाऊस कमी आहे म्हणून असेल, तर अनेक जण SIP पॉज करू किंवा काढून घेऊ पैसे अशा मानसिकतेतही त्या सगळ्या काय म्हणतात त्याला पिअर प्रेशरही म्हणू किंवा या सगळ्या बातम्यांमुळे जात आहेत. तर त्या सगळ्यांना तुझा काय सल्ला असेल मग? सल्ला खूप सोपा आहे की तुझं आर्थिक उद्दिष्ट जर का लाँग टर्म असेल तर याच्यात अजिबात घाबरून जाऊ नका. ॲक्युम्युलेशन ऑफ युनिट्स तुम्ही चालूच ठेवा आणि दरवेळेस शॉर्ट टर्म इव्हेंट्स काही ना काहीतरी असे येत राहणार आणि निगेटिव्हिटी 10 टाइम्स जास्त हिट करते पॉझिटिव्हिटीपेक्षा. त्यामुळे गोष्टी ॲम्प्लिफाय होतात. आणि इकॉनॉमिक्सची एक गमतीदार गोष्ट आहे, मी तुला आज 10 अशा गोष्टी सांगू शकतो की जेणेकरून तुला वाटेल की भारताच्या इकॉनॉमीमध्ये आता कुठलाही राम नाही, आणि मी तुला 10 पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकतो त्यामुळे तुला वाटेल की भारत सोडून जगात इतर कुठेही गुंतवणूक करणं हे मूर्खपणाचं आहे. सो इकॉनॉमिक्स आहे शेवटी.
आणि ते डायनॅमिकली प्ले होतं. एकच गोष्टीवरती गोष्टी अवलंबून नक्की नाहीत. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असेल आणि तुम्ही सगळे आर्थिक उद्दिष्टांसाठीचा जे तुमचा प्लॅन आहे त्याचे सगळे टिक बॉक्स केले असतील, सगळ्या गोष्टी योग्य त्या, आणि तुमच्या सल्लागाराशी तुम्ही संपर्कात असाल तर योग्य मार्गदर्शकाबरोबर, तर तुम्हाला ही वाटचाल फारशी कठीण नक्की नाही. म्हणजे हा पॉडकास्ट करताना आपण अनेकदा सध्या महत्त्वाचे असलेले विषय घेतो म्हणून ही चर्चा आहे. पण कदाचित 2 वर्षांनी मागे वळून बघशील तेव्हा हा पॉडकास्ट बघताना आपल्याला असं वाटेल की अरे पोर्टफोलिओमध्ये काहीच करणं आवश्यक नव्हतं, तो तेव्हाचा एक इम्पॅक्ट होता. अशी अनेकदा घडलेलं आहे की म्हणजे जुनी मार्केटमधली पडझड किंवा मंदी ही सगळ्यात मोठी संधी होते, हे पुढे गेल्यावर कळतं. मग आज जर का तुम्हाला भीती वाटत असेल तर मी म्हणेन की त्या भीतीच्या पुढचं पाऊल घ्या. म्हणजे ती परत एक मी कुठली जाहिरात करत नाही, पण ते माउंटन ड्यूच्या म्हणतात ना की डर के आगे जीत है. सो पोर्टफोलिओचे रिटर्न्स बघून आत्ता जर आपके मन में डर हो तो काहीही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही उलटं जास्त युनिट्स घेऊ शकलात तर घ्या. जिथे जिथे पडझड झाली आहे ते घेत राहा. हा गुंतवणुकीचा फार मोठा नियम आहे. आपण गोल्ड संदर्भातही चर्चा केली की गोल्ड $5,400 साधारण $4,000च्या घरात आलाय. सो जिथे पैशाचा ओघ खूप येतो ते कुठेतरी करेक्ट होतं. आणि जर का आज इक्विटी फंडांमध्ये ओघ नाही किंवा लोक घाबरले असतील तर नक्की मी म्हणेन की कदाचित इक्विटीची रॅली येत्या काळात ड्यू असेल. वा, तू एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणलास की जर तुमच्या मनात काही शंका असेल, भीती असेल, तर तुमचा फायनान्शियल ॲडवायझर जो आहे, आर्थिक सल्लागार, त्याकडे जा, त्याला सगळ्या शंका विचारा आणि तुमचं मन निश्चिंत करा. काही झालं तरी विनाकारण SIP पॉज करतो, थांबवतो, विड्रॉ करतो, यात शहाणपणाचं अजिबातच नाही आहे. एक अजून तू मुद्दा बोलताना म्हणलास की 20, 25, 30 वर्षांपूर्वी आपलं एकूणच इकॉनॉमी जेवढी शेतीवर अवलंबून होती तेवढी आज दिसत नाही आहे. त्याच्यामुळे पण जरी पाऊस कमी झाला तरी त्याचा थेट इम्पॅक्ट असला ऑब्व्हियसली, तरी पण अगदी काय म्हणतात त्याला की तितकी हिट होणार नाही इकॉनॉमी. हो, ॲक्च्युली काय याच्यात तर रुरल इकॉनॉमीचा जर का मी ₹100 इन्कम असेल असं म्हटलं तर आता फार्मवरनं येणारं इन्कम हे जवळपास 30-40%. सो तिथेही डायव्हर्सिफिकेशन झालं आहे. म्हणजे मी आत्ता मध्ये वाचत होतो युनायटेड नेशन्सच्या एका अहवालानुसार भारतातलं अर्बनायझेशन किंवा शहरीकरण हे 86%. म्हणजे आपण थोडं म्हणजे दिस इज ह्यूज नंबर. म्हणजे 86% हा अनहर्ड ऑफ आहे. म्हणजे एवढी जर का आपण प्रगत झालो असू, म्हणजे इन्कम वाईज नसेल पण अर्बनायझेशनकडे झुकलो असू, तर नॅचरली शेतीवरती आपलं फारसं इन्कम अवलंबून नाही. जर का माझी 2/3 इकॉनॉमी शेतीवरती अवलंबून नाही, मग तू म्हणशील ती कशावरती अवलंबून आहे, तर आता ती मॅन्युफॅक्चरिंगमध्ये केल्यात. तू बघशील तर अगदी काल मी चाकण औद्योगिक क्षेत्रात गेलो होतो, तर तिथली जिथे पूर्वी शेतजमीन होती तिथे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आता आलेल्या आहेत. सो तो रुरल भाग आता एक प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. सो इरिगेशन फॅसिलिटीज वाढलेल्या आहेत. सो आत्ता आपण चर्चा करताना ही पण गोष्ट सांगायची राहिली की इरिगेशन क्षेत्राला किंवा परत जैन इरिगेशन सारख्या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो, किंवा पंप्स किंवा पेस्टिसाइड्स, किंवा कारण आता क्रॉप्सना प्रोटेक्ट करणार त्याच्यासाठीच्या इकोसिस्टीममध्ये इन्व्हेस्टमेंट होईल पुढच्या 1-2 वर्षात. सो हे जर का बघितलंस तर अर्बनायझेशनचा ट्रेंड, मॅन्युफॅक्चरिंग, रुरल इकॉनॉमीमध्ये सर्व्हिसेस सारख्या गोष्टी आहेत. आता वेंबू सरांच्या म्हणजे श्रीधर वेंबूंच्या तुझी ही कंपनी झोहो नावाची कंपनी आहे. सो तू बघशील तर त्यांचं सर्व ऑपरेशन्स ही रुरल भागातून होत आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भारत ॲक्च्युली तुला दिसतं की बदलताना गोष्टी दिसत आहेत. रुरल क्षेत्रात ॲस्पिरेशन्स पण आहेत. म्हणजे तिथे अगदी गमतीचा भाग वाटेल पण तिथे तुला ब्युटी पार्लर्स दिसतील. सो का तर ग्रामीण व्यक्तींनाही कुठेतरी शहरीकरणाचा तो इम्पॅक्ट जाणवतो. सो फक्त त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून नाही. अगदी गावागावांमध्ये तू जा तर तुला अनेक सर्व्हिसेस नव्याने दिसतील, किंवा ज्याला आपण टायर 3 सिटीज म्हणू, किंवा अगदी सेमी अर्बन किंवा तालुक्याच्या ठिकाणी देखील चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शोरूम्स अस्तित्वात येत आहेत. किंवा अगदी झुडिओपासनं यांची मी बघितलं की त्यांचे प्लॅनिंग होत आहेत. सो हे जर का तू बघशील तर नॅचरली इकॉनॉमी, मग तिथे असलेला शेतकऱ्याचा मुलगा कदाचित त्या झुडिओच्या शोरूममध्ये कामाला असेल, किंवा तो झुडिओमध्ये काही त्यांना पॅकिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस लागत असतील, लॉजिस्टिक्स लागत असेल, त्याच्या कामामध्ये असेल. सो ह्या सगळ्यांमुळे आपण आत्ता खूप बेटर प्रिपेअर्ड आहोत. ॲग्रिकल्चरवरती आणि फक्त पावसावरती शेती आपली अवलंबून नाही. ह्या 2 गोष्टी जमेच्या आहेत कम्पेअर्ड टू लास्ट 20-25 इयर्स. याचा अर्थ आपण पूर्ण प्रगत झालो आहे आणि आता काहीच फरक पडणार नाही असं अजिबात नाही आहे. बट वी आर बेटर प्रिपेअर्ड. आणि ज्या प्रकारे आपण हळूहळू आयुष्यात पुढे सरकत राहू, प्रगत होत राहू, तेव्हा हा डिपेंडन्स कमी होत राहील.
कदाचित निसर्गावरती अवलंबून असलेल्या गोष्टींवरती तसाही माणूस पहिल्यापासून मात करायला शिकलाय. सो या संकटांवरती आपण समर्थपणे मात करतच पुढे जात राहू असं दिसतंय. अगदीच. हे या आधीचा जेव्हा तू उल्लेख केलास की 2015-16 ही आठवत मला पण की 2 वर्ष सलग पाऊस कमी होता, 14-15 का असं काहीतरी होतं तो मला वाटतं. अशी या आधीची वर्ष तुला आठवत आहेत का, आणि तेव्हा मार्केटवर काय नेमका परिणाम झालेला, त्यांनी परत कधी बाउन्स बॅक केलेलं? ॲक्च्युली मी म्हटलं असं की त्या पिरियडमध्ये एक मेजर इम्पॅक्ट झाला. माझी इन्व्हेस्टिंग जर्नी ही गेल्या 20-25 वर्षांची, पण मी असं ऐकलं की 97-98 साली पण असं झाला होता, आणि त्याच्या अलीकडे 1877-78 साली एक सिव्हिअर दुष्काळ आला होता. आत्ताच्या परिस्थितीत आता या ग्लोबलायझेशनमुळे म्हण, दळणवळणाच्या सुविधांमुळे म्हण, जिथे कमी रिसोर्सेस आहेत तिथून म्हणजे ते दुसरीकडनं रिसोर्सेस आयात करून ती इकॉनॉमी किंवा तिथली परिसंस्था जगवली जाते. ह्या दृष्टीने बघशील तर मला कुठेतरी वाटतं की ह्या गोष्टीतनं आपण तरुण जाऊ. शेअर मार्केट असं नाही, एक नुसत्या इकॉनॉमी लेवलला नाही तर मनुष्य जीवनासाठी पण आपण वेल प्रिपेअर्ड असू, कारण गव्हर्नमेंटकडचा बफर स्टॉक पण खूप मोठा आहे. म्हणजे खायची भ्रांत नाही, प्यायची मात्र म्हणजे पाण्याची मात्र भ्रांत होऊ शकते. त्याच्यासाठी काय होईल माहीत नाही. एक गमतीचा भाग म्हणून असं सांगितलं जातं की डिसॅलिनेशन प्लांट म्हणजे जे टिपिकल गल्फ कंट्रीजमध्ये समुद्राचंच पाणी त्यात वापरलं जातं प्रोसेस करून, म्हणजे त्यातले क्षार दूर करून. कदाचित माहीत नाही आपल्याला येणाऱ्या काळात आपल्यालाही अशा काही गोष्टींमधनं आपली गरज भागवायला लागेल का. रिव्हर लिंकिंग प्रोजेक्टमध्ये बोललं जात होतं की जेणेकरून कदाचित, कारण जसा इंदिरा कॅनॉल आहे की अगदी उत्तरेकडनं राजस्थानापर्यंत पाण्याची सोय करून तिथल्या शेती आणि सगळं परिसंस्थात बदलण्यात आली, किंवा तसंच नर्मदा सरोवर प्रकल्प होता. सो ह्या गोष्टी घडत राहणार आहेत. भारताच्या शेती व्यवस्थेतलं एक मोठं म्हणजे क्रांती म्हणजे इरिगेशन खूप वाढत चाललं आहे. त्याचा काउंटर इफेक्ट पण आहे. लोक असं म्हणतात की शेवटी पाण्यावरती त्याचा परिणाम म्हणजे ग्राउंड वॉटरवरती आणि या सगळ्या गोष्टींवरतीच त्याचा परिणाम होतो. पण हे सगळं पॉलिसी मेकर्स ठरवतील. ओव्हरऑल इम्पॅक्ट बघितलास इकॉनॉमी आणि मार्केटवरचा तर तो मला फारसा तितकासा मोठा दिसत नाही. हिस्ट्रीचा स्टडी करताना भूगोल पण तू जसं म्हटलं की मागे काय दिसतंय हे मला तेव्हाचे इम्पॅक्ट्स मी बघितले, पण त्या एकाच फॅक्टरमुळे मार्केट पडलं असं झालं नाही 14 ते 16 मध्ये. तसं येणाऱ्या काळात देखील एकाच फॅक्टरवरती मार्केट अवलंबून असेल असं नाही. पण ही गोष्ट ही तितकीच सत्य आहे की बॅक टू बॅक जर का 2 वर्ष दुष्काळ आपण फेस केला तर मात्र परिस्थिती अवघड होऊ शकते. आणि त्या केसमध्ये परत शेअर मार्केट कदाचित निफ्टी हा डायरेक्टली अवलंबून नाही, त्यामुळे तो त्याची वाटचाल करत राहील. पण लोकांना, सामान्य माणसांना जगण्यासाठीची जी आवश्यक गोष्ट आहे पाणी आणि अन्नधान्य, ह्याचा मात्र कुठेतरी तुटवडा जाणवू शकतो. पण ह्या गोष्टींसाठी कदाचित आपल्याला प्रिपेअर व्हायलाही वेळ आहे, आणि आपल्याकडे तशी मी म्हणेन एक सिस्टीम आहे, आपल्याकडे तज्ज्ञ लोक आहेत, जगभरातच या गोष्टींचा विचार केला जातो, तर त्याच्यावरती कदाचित सोल्युशन निघेल. पण हे करताना आपण स्वतः जागरूक होणं आणि होता होईस तर एक मी म्हणेन सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे बघणं हे गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा बघतो की सिमेंटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढतं आणि तेच सावलीत गेल्यानंतर बरं वाटतं. सो आपली कार लावण्यासाठी आपण झाडाची सावली शोधतो, पण ते झाड लावण्याचा आपण विचार करत नाही, पाणी साठवण्याचा आपण विचार करत नाही. तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी करण्याची एक मला वाटतं गरज निर्माण झाली आहे, आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी आपण ही सवय लावू शकतो. आम्हीही तो प्रयत्न करत असतो. अगदी आपण कुठे जाताना पाण्याची बाटली जरी कॅरी केली तरी प्लॅस्टिकची बाटली घेण्याची वेळ येणार नाही. अशा छोट्या गोष्टी करत करत पुढे जाऊ शकतो. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. पण शेअर मार्केटचं तू म्हणशील तर अगदी डायरेक्ट इम्पॅक्ट नाही एवढं मी नक्की सांगेन. त्यामुळे फारसं लोकांनी आत्ता घाबरून जाऊ नये असं मी म्हणेन. बरोबर. एकच शेवटचा प्रश्न, म्हणजे हा संपूर्ण एपिसोडच खूप चांगला झाला की आपले जे गुंतवणूकदार आहेत जे बघतात हा पॉडकास्ट, पुढच्या 12 महिन्यांसाठी तू त्यांना काय अशी छोटी छोटी पावलं उचलायला सांगशील की ज्यांनी त्यांची फायनान्शियल हेल्थ ही सुरक्षित राहील? पहिली गोष्ट, परत एकदा नेहमीप्रमाणे तुमच्या आर्थिक सल्लागाराकडे जा. तुमचा इमर्जन्सी फंड प्रिपेअर्ड आहे का बघा, टर्म प्लॅन किंवा हेल्थ इन्शुरन्स कव्हर योग्य आहे का बघा. तुमच्या फंडाचा पोर्टफोलिओमध्ये थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड्स हे जास्त नाहीत ना, कारण सध्या IT क्षेत्रावरती पण एक क्वेश्चन मार्क आलेला आहे, आणि आता रुरल आणि FMCG काइंड ऑफ फंडांवरती परिणाम येऊ घातला आहे. भारतातल्या अनेक MNC कंपन्यांमध्ये कन्झम्पशन ओरिएंटेड थीम्स जास्त आहेत. मग त्याच्यात FMCG आणि इतर कन्झम्पशन पण आहे. सो त्या MNC सारख्या थीम्स देखील याच्यासाठी या गोष्टीमुळे इम्पॅक्ट होऊ शकतात. तर त्यांची तुम्ही नक्की एक रिव्हिजन करा असं मी म्हणेन.
आणि तुमचा सल्लागार तुम्हाला जो सल्ला देईल त्यानुसार त्याच्यामध्ये पावलं उचला. एवढं मी सांगेन, SIP जर का चालू असतील तर त्या नक्की चालू ठेवा. इनफॅक्ट मार्केट गेले 2 वर्ष परतावा नाही आणि परत एखादं वर्ष अनसर्टन गेलं तरीसुद्धा तुमची ॲलोकेशन वाढवलीत तर तुम्हाला जास्त फायदा आहे. म्हणजे 2 वर्षाची मंदी एक प्रकारची म्हणून ती परत तुम्हाला संधी देऊ शकते, हा विचार मी नक्की मांडेन. येस, आपण पटकन रॅपिड फायर घेऊया. येस. मी तुला काही प्रश्न विचारतो, तू त्याची थोडक्यात उत्तर देणं अपेक्षित आहे. हां. पहिला प्रश्न आहे, एल निनो आला म्हणजे मंदी निश्चित? नाही, एल निनो म्हणजे दुष्काळ नाही आहे, त्यामुळे मंदीचा तर संबंध नाही. कमी पाऊस म्हणजे शेअर बाजार नेहमीच घसरतो? असं अजिबात नाही. महागाई वाढली की म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक थांबवली पाहिजे? अजिबात नाही, उलटे जास्त गुंतवणूक जास्त युनिट्स मिळतील. मान्सूनवर भारतीय अर्थव्यवस्था आजही तेवढीच अवलंबून आहे? नक्कीच नाही. ग्रामीण मागणी कमी झाली म्हणजे सर्व कंपन्यांवरही परिणाम होतो? सर्व नाही, थोड्या सिलेक्टेड FMCG आणि काही ऑटो सेक्टरमधल्या कंपन्या. येस. थोडक्यात SIP चालू ठेवावी, पॉज करावी का बंद करावी? चालू ठेवावी, जमलं तर वाढवावी. येस. थँक्यू विपुल. हा सगळाच एपिसोड खूप सविस्तर आपण त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि तूही खूप चांगल्या इन्साइट्स मांडल्या. मला खात्री आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, ऑडियन्सला पण यातनं खूप नवीन मुद्दे, काही माहिती मिळाली असेल. काही शंका असतील, प्रश्न असतील, आम्हाला नक्की विचारा. टीम बिग बग्स त्यांना उत्तरं आवर्जून देईल. भेटूया पुढच्या भागात.